गुड मॉर्निंग गाईज, कशा आहात तुमचं? काय तुमचं मस्त असणार, मजेत असणार. तर मी आज दुपारी थोडा वेळ लॉग ऑफ केला आणि गेले होते बोटीच्या पूजेला, जी होती श्रुती वहिनीची आणि रोहन दादाची. त्यांनी न्यू बोट बांधलेली आहे, तर तिथे गेलो होते. तिथे सत्यनारायणची पूजा पण होती आणि माळ पण बांधायची होती. तर मी सकाळी नाही गेले, मी दुपारी गेले थोडं वेळ आणि मस्त असे सुंदर दोघंजणं दिसत होते. श्रुती वहिनीचं तर काही विषयच नाही, खूप भारी दिसत होत्या. त्याच्यानंतर ही त्यांची नवीन बोट आहे, खूप खूप मोठी आहे. आणि मी थोडं पण त्यांना विचारलं सुद्धा की पहिल्या ज्या बोटी होत्या आणि त्याच्यात आता काय फरक आहे, ते सुद्धा त्यांनी दादाने खूप छान प्रकारे सांगितलं. त्याच्यानंतर मग जेवायला गेलो पूजेचं, मस्त असं जेवण जेवले. मग संध्याकाळी मी उरणला गेले, बिकॉज रक्षाबंधन आहे, म्हणजे उद्या नारळी पौर्णिमा आणि मग रक्षाबंधन आहे. पण कोळी लोकांमध्ये नारळी पौर्णिमेच्या दिवशीच रक्षाबंधन करतात, त्यामुळे मी सामान आणायला गेले. त्याच्यानंतर मठात गेले स्वामींच्या. त्याच्यानंतर मग हे तिरुपतीचे स्वीट्स आहे, आम्ही नेहमी तिथून घेतो, तिथे गेले. खूप फ्रेश स्वीट्स असतात त्यांच्याकडे, तिथून स्वीट्स घेतले. कारण की उद्या सगळ्या ताई येणार आहेत घरी, म्हणजे प्रतीकच्या सिस्टर सगळ्याजणी येणार आहेत. त्याच्यानंतर मला राखी घ्यायची होती घरी जाण्यासाठी, म्हणजे राहुल आणि पप्पांसाठी राखी घ्यायची होती. मी ती घ्यायला आले, खूप छान राखी मिळाली मला. त्याच्यानंतर हे काका आहेत, ते खूप फेमस आहेत. म्हणजे ॲक्च्युली त्यांचा वडापाव इतका फेमस आहे, इतका टेस्ट लागतो ना, खूप भारी लागतो. जर कधी तुम्ही आलात उरणमध्ये तर नक्की ट्राय केला. त्याच्यानंतर मी अजून खूप सारं खायला सामान घेतलं. प्रतीकला माहीतच नव्हतं, कारण की तो दुसरं आणायला गेलेला आणि मी तिथे स्वीट्स वगैरे खूप काय काय घेत होते. तर तो तिचे बघतोय की काय घेतलं आहे काय नाही. मी खूप काय काय घेतलं होतं, बिकॉज आमच्या राहुलला खूप चॉकलेट्स आवडतात. दॅट्स इट फॉर व्हिडिओ. ओके बाय गाईज, उद्या भेटू, बाय बाय.